आज शपथविधीचा कार्यक्रम होता. विधान भवनामध्ये नवनिर्वाचित आमदार आज शपथ घेणार होते. मात्र मार्करवाडीचा मुद्दा उपस्थित करत तुम्ही शपथ घेतलेली नाहीये, नेमकं प्रकरण काय, काय सांगा? मार्करवाडी प्रकरणामध्ये असं आहे की कालपासून धरपकड सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार करतंय आणि ईव्हीएम बद्दल आज तुम्ही बघत असाल की निकाल लागल्यानंतर कुठे जनतेमध्ये उत्साह दिसत नाही या निकालाबद्दल आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे, जनतेमध्ये उद्रेक आहे आणि हा उद्रेक विरोधी पक्ष म्हणून जर आज या विधानसभेच्या सुरुवातीला आम्हाला दाखवणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही निवडून आलेले महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही आणि या संपूर्ण गोष्टीचा निषेध केला. सर्व आमदार तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बैठकीसोबत केलेल्या, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीला इकडे पोहोचलेल्या, बैठक तिकडे होणार आहे, नेमका निर्णय काय असेल? आणि दुसरी गोष्ट, एकीकडे ही बैठक होत असताना शपथ नेमकी कधी घेणार, कारण पुढील कामकाज सुद्धा प्रलंबित आहे. नाही, असं आहे की याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. माननीय शरद पवार, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय नाना पटोले एकत्र बसून निर्णय घेतील. तुमची प्रतुत्पदी निवड झाली आहे, मात्र ज्या प्रकारे विरोधी पक्षनेत्याची गरज असते, तो विरोधी पक्षनेता कुठेतरी नसणार आहे आता. त्यामुळे त्यासाठी की जरी विरोधी पक्ष नेता नसला तरी देखील घटनेमध्ये असं कुठेच म्हटलेलं नाहीये की विरोधी पक्ष आपण नेमू शकणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षाची मागणी जी आहे ती आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही निश्चितच करू आणि त्याबद्दल निर्णय जो अध्यक्ष घेतील. मतदारसंघामधून तुम्ही भरघोस मतांनी विजय मिळवलेला, मतदारसंघातील कोणता प्रश्न तुम्ही विधान भवनात घेणार आहे? कारण आगामी काळामध्ये अवघ्या आठवड्याभरात दिवाळी आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विषय आहेत. ज्वलंत पाण्याचा प्रश्न आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच पद्धतीने बॉटलनेक म्हणजे रस्त्यावर रुंदीकरणाचे विषय आहेत. अनेक प्रोजेक्ट आहेत. त्या सगळ्या प्रोजेक्ट ज्या आज अर्धवट अवस्थेमध्ये आहेत हे मार्गी लावण्याच्या दृष्टीने विधानसभेच्या सभागृहामध्ये सतत सातत्याने याबद्दल आवाज उठवला जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.